नमस्कार मंडळी, मी धर्म प्रशांत डोबरी आणि मी काल होतो सावलीमध्ये आणि मी राहणार होतो तिथं. पप्पाने म्हणले उद्या माझा निकाल आहे आणि निकालासाठी घेण्यासाठी पप्पाने म्हणले नको राहूस. मग मी इथं आल्यानंतर मी 2 वाजता आलो इथं आणि 2 वाजता आल्यानंतर मला मम्माने जवळ घेतले आणि परत आई ते 4 वाजतावर बसली होती मम्मा आई ते. मग आई गेल्यावर मी सायकल फिरवायला लागलो आईच्या गाडीच्या मागं सायकल घेऊन. मग आईनं मम्माला फोन लावले आणि आईनं म्हणली जर पोराला सांग की सायकल फास्ट चालवायला. मग आईनं मला वरडली आणि त्यामुळं मला रडायला आलं आणि मम्माने मला मारली पण. आणि मारल्यानंतर भांडणं चालल्यात बाहेर. भांडणं झाली. मग मी भांडणं झाली बाहेर भांडणं झाली. मग भांडणं झाल्यावर मी काय केलं, मग पप्पा आल्यावर मी घरात आलो आणि घरात येऊन पप्पाचा मोबाईल घेऊन मी शूटिंग करायला आणि त्याचं शूटिंग बघताना तुम्ही भांडणं बघा. भांडणं चालल्यात आणि खिडकीत तुम्ही भांडणं बघू शकता. त्यामुळं खिडकीत भांडणं चालल्यात. हां आलो. मम्मा मला बोलायचं काही नको होता. काय ग मला उलटून घ्यायला सारखीतलं बारकं उलटून घेऊन येतो. चला बारकं उलटून घ्या. मी फायनली बाहेर आलो. भाजी आल्यात आमच्या इथं. तर चला पप्पा बघतात मॅच. आणि तुम्हाला आज सांगायचं म्हणजे आज रोहित शर्माचा वाढदिवस आहे आणि मुंबईची टीम खेळाली आज. आणि मी मॅच बघणार नाही कारण मला इंटरेस्ट नाही. मी मॅच बघतो कधी मला आज इंटरेस्ट नाही. भाजी आल्यात बघा भाजी. तर भाजी घेण्यासाठी मम्मी पण गेली तर मी जातो. मॅच खेळणार वाटतं. मॅच खेळणार पण आता चालू बाहेर. माझी परी बघा, परी इथं खेळते आहे की नाही? परी इथं खेळते आहे पोरांसोबत. आणि गल्ली शांत आहे बघा, किती गल्ली शांत आहे. सगळी पोरं गेल्यात गावाला. आपलं घर बघा, आपलं घर सतत आपल्या दारात गाड्या लावतात आणि त्यामुळं आपण नो पार्किंग करणार आहे. पोलिसांना सांगणार. तर फायनली मम्मी तिथं भाजी गेल्या. इकडं बहुत भाजी गेल्या बघा, तुम्ही बघू शकता. मम्मी भाजी गेल्या मागे आणि मम्मी भाजी गेल्या म्हणून तिकडे चौकात कोणतं आहे मला काय माहीत नाही. आणि काका आमचे गेल्यात पुण्याला. आणि राजवीरच्या बाबांचा म्हणजे माझ्या किकी मम्माचा म्हणजे माझ्या काकूच्या बाबांचा वाढदिवस आहे म्हणून काका गेल्यात आज. म्हणून मी आज खूप निवांत. आणि मला बाहेर आल्यावर खूप गरम होत होता आणि गरम होत असल्याने मी बाहेर आलो. मला वारही ना आणि इथं पण बाहेर गरम राहिले. आणि आपल्याला फायनली आमच्या पप्पाच्या बाईकला बघा, आमच्या पप्पाची बाईक पप्पाने नवीन बसवलं काय तर बघा. गाडीला पप्पांनी नवीन काहीतरी बसवलं आहे आणि ते बघण्यासाठी मी आलो. पप्पानी म्हणलेच बाईकला काहीतरी बसवलं आहे आणि ते बॅगला बसवण्यासाठी मी बघायला आलो काय बसवले ते. आणि ही आपली गल्लीतली पोरं बघा, चिल्लर गँग. शिऱ्याचा भाऊ आहे तिथं. शिऱ्याचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे शिऱ्याचा. आणि शिऱ्याचा चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ
बघा यो शिऱ्याचा चुलत भाऊ आहे राजवीर. माझ्या सोनू म्हणतात त्याला सगळे. आणि देवा. आणि इथं सगळे पोरं खेळतात. आमच्या गल्लीत आता पोरं नाहीत. आत्ता किती वाजल्यात? 7 वाजल्यात. 7 वाजता आमच्या गल्लीत पोरं नसतात. 8 वाजता पोरं पण नसतात. मग 4 वाजता पोरं सगळे येतात आणि 6 वाजता घरला जातात. मग 7 वाजता सगळं रिकाम असते आमची गल्ली. मग त्यामुळं सगळी ह्यांची एंट्री होती आबारकांची. गाड्या बिड्या येतात सगळ्या आणि त्या गाड्या बिड्या येत असतात. आणि बघा ते मांजर कसे चालले बघा. मी अंधारात आलो आहे. त्यांचं घराचं म्हणजे इथं लाईटिंग नाही आहे. त्या लाईटिंग करण्यासाठी इथं पुढं लाईट आहे घरी. इथं डाम पाडायचा आहे. बघा आम्ही इथं खड्डा पाडला होता. सध्या आम्ही इथं खड्डा पाडला होता आणि तो खड्डा रात्री असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे. आणि सगळं ब्लॉक केला आपण. उद्या माझा निकाल आणि माझ्या निकालासाठी मला छातीत धडधड वाढली. आणि मला माझा निकाल बरं होईल काय ते मला सांगता येत नाही. आणि मग कपडे वाळत घातले. बघा इथं परी काय तर खेळते. परी काय खेळते आज बाळा? इथं परी काय तर खेळते. तर ह्या आता मी गेम खेळत होतो का मामाच्या कॅम्प्युटरवर. आणि कॅम्प्युटरवर खेळताना चला मी जरा आत जातो. मग मी गेम खेळताना मामाने मला म्हणलं कॅम्प्युटर ठेवलं. पप्पा मला पण जरा द्या. मी पापड खाल्ले. तुम्ही उन्हाळ्यात पापड करता ते मला कमेंट करून सांगा. मित्रांनो मला काय तर तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कुठल्याच व्हिडिओला लाईक करत नाही. प्लीज लाईक करा. मला गरजेचं आहे. सर्वांना तुम्ही जे चांगले व्हिडिओ करतात त्यांनाच लाईक करता. मी काही चांगले व्हिडिओ करत नाही का असे वाटते सगळ्यांना. प्लीज मित्रांनो मला लाईक करा प्लीज. मी पापड करणार मागून मला भाजीवाल्याला बोलण्यात आले आणि शिट्टी वाढवा म्हणजे भात अजून व्हायचं आहे. आणि मम्माने सांगितली. खूप भारी पापड. आम्ही पापड पण विकतो. मी पत्ता सांगतो. सांगली भारतनगर कोल्हापूर रोड सांगली इथे राहते. भारतनगरमध्ये आणि कोल्हापूर रोड. जे सांगली ते राहतात मला कमेंट करून सांगा. आणि जिने माझा व्हिडिओ बघत नाही त्यांना माझा व्हिडिओ बघा सगळेजण. तुम्हाला मी छान आता व्हिडिओ करून दाखवतो येड्यावानी. तर आता मी न्यू ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला नमस्ते, धन्यवाद.